हॅलो फ्रेंड्स, धनश्री डिझाईन अँड ब्लॉग्स याच्यावर तुमचं स्वागत आहे. सो आम्ही आता फायनली पोचलो आहे वावी बस स्टँड येथे. वावी बस स्टँड संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही इथे पोचलो आहे. जातो आहे आम्ही वावीकडून कोमलच्या घरी. कोमलला सरप्राईज द्यायला, तसं तिला माहितीच होतं, पण असं एकदम अचानक येणं आणि तिला भेट देणं खूप महिन्यानंतर लग्नानंतर आमची जी पहिलीच भेट आहे कोमलच्या लग्नानंतरची. सो खूप आनंद होतो आहे आणि खूप असं हॅप्पी फील झालं आहे मला हिला भेटून. फ्रेश होऊन बसलो आहे कोमलच्या घरी. माझी फ्रेंड त्या घरी थोडा आसरा मिले हमें रात के लिए. हे तुम्ही बघू शकता फोटो फ्रेम्स, राघव फोटो फ्रेम ना. तुम्ही ऑनलाईन पण आहे अवेलेबल, दाखवली तुमची जर बघू शकता तुम्ही ऑनलाईन पण अवेलेबल आहे. फोटो फ्रेम सगळ्या साईजचे फोटो फ्रेम्स अवेलेबल आहेत. ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. राघव फोटो फ्रेम नाशिकमध्ये आहे, वावी. आता राघवचे फ्रेंड्स आहेत, ते राघवचे डॅडी. क्या बोलने का फिर? क्या बोले, मूवी देखने का नहीं. इट्स ए थांबा सोडून तुला थांब, माझ्या बालाला अंघोळ घालू दे. आंघोळ घालते इकडे. गाणं बोलते त्याला, चिवताई दारू गड. आणि आता चिवताई झोपली. अरे बाई, कोमलने आमच्यासाठी, आम्ही आलो आहोत म्हणून, येणार आहोत म्हणून स्पेशल आमच्यासाठी हे जेवण असं बनवलेलं आहे. तशी ती रोजच घरी बनवते, पण आमच्यासाठी आज स्पेशल जेवण बनवलं आहे. आमरस, कोबी, फ्लॉवरची भाजी, बटाटा फ्लॉवरची, पापड, पुलाव, चपाती, सगळं तुम्ही बघू शकता. विचारली हिनेच केली आमच्यासाठी. आणि ही प्रियंका. आम्ही आता खायला बसलो आहोत. जेवण जेवू वॉकला आलो आहे. छान वाटतं ना, एकदम जवळ आहे. कोमलने आमच्यासाठी उपमा केलेला, तो खाऊन आम्ही आता निघालो आहोत. वावी बस स्टँडकडे उभे आहोत, बसचा वेट करत त्र्यंबकेश्वरला जायला. खूप एक बस तर चुकली आहे, आता काय माहिती कधी बस येते. सो फायनली बस आली आहे आणि आम्ही बसमध्ये चढलो आहोत आणि आता निघाली आहे बस त्र्यंबकेश्वरला जायला. चांगलं वाटत. आता 2 तासाचा प्रवास आहे हा, वावी टू त्र्यंबकेश्वर. बॅटरी चालू हां, तर भरपूर आहे. होईल
फायनली आम्ही आता आलो आहोत त्र्यंबकेश्वरला. 2 तासानंतर आम्ही इथे पोहोचलो आहोत. वावी टू त्र्यंबकेश्वर 2 तासाचं अंतर आहे. सो इथे खूप गर्दी आहे आणि लाईन तर भरपूर आहे. 5 तास सांगितलं आहे दर्शन घ्यायला. इकडे 5 तासाची लाईन लागते. म्हणजे जर तुम्ही आता सकाळी जरी एक माणूस आम्हाला बोला सकाळी 7 वाजता आलो आणि त्यांचं दर्शन 12 वाजता झालं दुपारी. आणि हे आहे मंदिर बल्लाळेश्वर गणपतीचं, जे छोटंसं मंदिर आहे आपल्या त्र्यंबकेश्वरच्याच ठिकाणी बाजूलाच आहे. सो आम्ही इथे आलो आहोत. खूप छान अशी मूर्ती आहे गणपतीची. हे आहे कुशावर्त तीर्थ, ज्याला कुशावर्त कुंड असेही म्हटले जाते आणि हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या जवळच आहे, जे 300 ते 500 मीटर या अंतरावर आहे. आणि असं मानले जाते की गौतम ऋषींनी कुशांचा म्हणजे जे एक प्रकारचं गवतच असतं त्याचं बाण घालून गोदावरीचं पाणी येथे अडवून ठेवले होते, म्हणून याला कुशावर्त असे नाव पडले आहे. सो म्हणून ते पवित्र स्थान असे मानले जाते. हे आहे महर्षी श्री वाल्मिकी ऋषी मंदिर, जे इकडेच आहे, त्र्यंबकेश्वरलाच आहे. छोटंसं असं मंदिर आहे, ज्यांनी आपलं रामायण लिहिलं होतं असे हे आपले ऋषी वाल्मिकी. सो आता आम्ही निघालो आहोत निवृत्तीनाथाचं समाधी मंदिर येथे. ते भरपूर ते कामं चालू आहेत आपल्या त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी. भीमाशंकरच्या मंदिरात जाण्यासाठी सगळं तिकडे काम चालू आहे, त्यामुळे लाईन पण खूप मोठी झाली आहे आणि येण्या जाण्याला पण थोडा त्रास होतो आहे. आता आम्ही चाललो आहे निवृत्तीनाथाच्या समाधी मंदिरच्या या ठिकाणी. ते पण त्र्यंबकेश्वरलाच आहे. मस्त असं वातावरण आहे, पण ऊन भरपूर आहे. ऊन एवढं आहे की बाबा चालायला पण जमत नाही, तरी पण आम्ही जातो आहे. कारण आता एवढं लांब आलो आहे तर सगळंच दर्शन घेऊन जाऊ. कारण आम्हाला त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं नाही आहे, कारण लाईन 5 तासात होते. 5 तासात आम्हाला घरी पोहोचणं इम्पॉसिबल आहे. घरी पण जायचं होतं मुंबईला. आणि आता इकडे आम्ही पोहोचलो आहे श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ. हे मंदिर आहे आतमध्ये. गळ्यात माळ हातात टाळ मुखाने बोला जय गोपाळ. गळ्यात माळ हातात टाळ मुखाने बोला जय गोपाळ. पायी लागती खडे विठोबा धावत ये बा पुढे पुढे. पायी लागती खडे विठोबा धावत ये बा. सो आम्ही आता त्र्यंबकेश्वरवरून CBS बस स्टँडच्या इथे आलो आहोत आणि इकडनं आता आम्ही जाणार मुंबई महामार्गावर. पुढे भरपूर अशा बसेस अवेलेबल आहेत मुंबईला जाण्यासाठी. सो आता आम्ही बसमध्ये बसलो आहोत. आता दादरपर्यंतच आहे बस. दादरवरून जाऊ मग ट्रेन. स्टेशनला पोहोचलो. इकडनं आम्ही जाऊ आपल्या घरी आणि मस्त घेऊन घेऊन